एरंडेल तेली समाज चंद्रपूरतर्फे सेवानिवृत्त श्री सुरेशजी करकाळे सर यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला। कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। असे आपल्या समाजातील व्यक्तिमत्व सन्माननीय श्री सुरेशजी करकाळे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम। या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या चंद्रपूर शहरातील कानाकोपऱ्यातील आलेले सगळे समाजातील पदाधिकारी आणि समाज बांधव। खरं तर सेवानिवृत्ती ही एक प्रशासकीय कार्यातून तुम्हाला शासनाने दिलेली नियत वयोमानाने दिलेली ही निवृत्ती आहे। आणि खरं तर शिक्षकी पेशातून निवृत्त होताना मला याच्याविषयी सांगावं वाटेल की आज आम्ही ज्या ठिकाणी आज उभे आहोत समाजामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण एका विचाराने आलेलो आहोत ते विचार आम्हाला शिक्षकांनी दिलेले आहेत। आणि म्हणून शिक्षकी पेशातली जी व्यक्ती असते त्यांचं सेवानिवृत्तीचा खरा कार्यक्रम म्हणजे त्यांना ह्या शुभेच्छा माझ्याकडून भरपूर आहे की आम्ही जर घडलो ते तुमच्यामुळे घडलो। खरं तर ज्ञानदानाचे जे काम होते ते खरं काम हे शिक्षक करत असतो। आणि अशा प्रकारचे ज्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडून जातात, आपल्या राज्याचं म्हणा देशाचं नावलौकिक करतात, असा हा पेशा आहे। खरं तर अनेक विद्यार्थी यांच्याकडून घडून गेले असतील आणि याच्या पुढेही समाजामध्ये यांनी ज्ञानादानाचे काम सुरू ठेवून आपल्या समाजाला सुद्धा एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे। आणि समाजाने सुद्धा आज एकत्र येऊन जे काही असे चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत
याचं सुद्धा मी अभिनंदन करतो की एक समाजामध्ये काम करत असताना आपण कुठलंही काम करत असू, कुठल्याही पेशावर असू, परंतु निवृत्तीच्या वेळेस जेव्हा समाज आपला एक सत्कार करतो, तो समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून ते करत असतो. कारण त्यांच्यातून समाजसेवा घडलेली आहे, समाजातील त्यांनी विद्यार्थी घडलेले आहेत आणि त्याचं एक ऋण म्हणून आपण त्यांना एक समाजाकडून एक थोडंसं एक सत्कार त्यांच्याकडून करून करतो आहे. तरी सुद्धा आपल्या समाजाची एक चांगली बाब. तर करकाडे साहेबांना विनंती करेल की याही पुढे त्यांनी आपलं एक सामाजिक योगदान समाजामध्ये द्यावं. जरी आपल्याकडे फिरायला वेळ नसेल किंवा काही नसेल, तसंच नागू साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समाजाकडे तुमच्याकडे कोण येतच राहील ही अपेक्षा त्यांच्याकडून आहेच. समाजाला सुद्धा अपेक्षा करतो की त्यांना नेहमी सोबत ठेवायचं आहे, आपल्या त्यांना सोबत घेऊन चालायचं आहे आणि त्यांना त्यांच्या या पुढील आयुष्यासाठी उदंड आयुष्य लाभो, त्यांना निरोगी आयुष्य लाभो, उत्कृष्ट आयुष्य लाभो आणि एवढीच मी माता महाकालिका चरणी प्रार्थना करतो, संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. रिटायर्ड शिक्षक आहेत आणि ते आमचे सुरेश भाऊ सुद्धा शिक्षकामधून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या दोघांचं मॅच खुश होते म्हणून मी त्यांना विनंती करण्यासाठी साधं विचारत होते. आणि तो खरोखर खूप चांगला आहे, दिवसेंदिवस म्हणजे चांगलं वाटत आहे. आता रिटायरमेंट म्हटलं तर वय परतवे, सेवानिवृत्तीचं वय झालं तर आपल्याला निवृत्त व्हायचं. हे सगळं रिटायरमेंटमध्ये चालत असताना जेव्हा आम्ही एखाद्या शिक्षकी पेशात असतो आणि जेव्हा घरी बसतो तेव्हा मी माझा अनुभव थोडक्यात शेअर करतो. सुरेशनी फॉलो करावा. पहिल्यांदा मी पण घरी होतो. घरी राहता राहता व्हायचं का माहिती आहे का, हा डबा हुडक, तो डबा हुडक, तो डबा हुडक आणि हे हुडकता हुडकता घरी बसायचं. मग कधी कधी काय आवायचा, याचं झाकण त्याला लागेल, त्याचं झाकण यायला लागेल, पता लागेल. घरी आल्यावर हा कसं याचं झाकण, अरे का होतं पाहिलं, भूक लागली. मी म्हटलं काही खरं नव्हतं. मग आता उपाय शेतीच्या मागे लागलो आणि तरी मला वेळ उरत होता. म्हटलं आता कुठं गेलं पाहिजे. तर समाज बांधवातले दोन तीन यंग पुरुष मी व्हॉट्सअपवर वाचलं एकत्र येण्यासंबंधी. मला ते खूप पटलं. मग मीच डायरेक्ट फोन लावला. म्हटलं मलाही याच्यात आपल्याला काम करायचं आहे, आपण करू. त्यांना एक बुजुर्ग माणूस भेटून गेला. पण नंतर यायला जाणवत आहे का हा बुजुर्ग नाही आम्हाला. तर ह्या सगळ्या माध्यमातून जुळल्यानंतर आता माझ्याजवळ भरपूर म्हणजे एक बिझी शेड्यूल चाललाय आणि ह्या समाजात काम करताना मला खूप आनंद मिळून राहिला. नवीन नवीन लोक जुळत आहेत. जिथे माझी ओळख नव्हती तिथे ओळख होत आहे. काही ओळखत होते, कधी म्हणजे नावानी आडनावानी ओळखत होते. पण आज प्रत्यक्षात त्यांच्यासोबत राहून काम करण्यात जी मजा येत आहे ती म्हणजे मी खरं सांगतो माझ्या विद्यादानाच्या वेळेस जसं करत होतो तेच इथे मला आता जाणवत आहे. तर मला खरंच या क्षेत्रामध्ये आनंद होत आहे. असे आपण कार्यक्रम घेत आहोत, लोक जुळत आहेत, समाज एकत्रसाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि तोही 70% पर्यंत आम्ही जवळ आलेलो आहोत. दादा 70% पर्यंत जवळ आलेलं, 30% ते होऊन जाईल. तुम्हाला लवकरच न्यूज येतील आणि पेढे घेऊन तुषारनंदी आम्ही तुमच्याकडे येऊ. तर आता कळकळीची विनंती आहे, भाई भांडी उठू द्यायचं नाही, सरळ मनात समाजाच्या कार्याने आम्ही सोबत येऊन घेऊन जाऊ. म्हणजे थोडंसं खरंच सांगू का, बिझी राहिलं तर एक तुम्हाला वेगळा आनंद मिळत राहतो आणि कुठेच आपण म्हातारं झालो नाही असं वाटतं. आजही मी सांगतो तुषारनं आमचं या दोघांना मी नेहमी टार्गेट ठेवत असतो की तुमचे आगे राहूंगा मैं काम नाही. आणि आमचं चालू राहते कामगिरी, मजा येते. तर असं काम करण्यात एक आता उत्साह निर्माण होत आहे यांच्यासोबत.
असो, मी वेळ काही जास्त घेणार नाही. मलाही वाटलं नाही एवढा समाज इथे आज जमा होईल. एक मोजकं ठेवला होता सुरेश भाऊ, थोडंसं बजेट वाढलं असेल. समाज कोण नाही का, बजेट वाढते कधी कधी आणि आमच्या बाईला टेन्शन आलं असेल, जे काही आहे थोडं थोडं करायचं, कारण वाढले लोक. हां, तर तुझ्या भावना मी व्यक्त करतो, माझी बहीण आहे काहीतरी नाही का. तर असा बजेट ढासळला नाही पाहिजे. तर याच्यानंतर आपण कुठे गेलो एक पूर्व प्लॅनिंग थोडंसं एवढे लोक 2-3 जास्त सांगून द्यायचे असं झालं पाहिजे असं मला वाटतं. तर बरोबर आहे का. आणि आपले संचालन शरद भाऊ खरंच एवढे चांगले करतात की मी तर म्हणजे खरं सांगतो शुगर बीपीची गोळीच खाणं सोडून दिलं. आणि मगाशीच म्हटलं का बिमारी आहे हे मनात ठेवायचंच नाही, म्हणजे राहतच नाही. तर बरोबर आहे, काही काही गोष्टी खूप समाजापासून शिकण्यासारख्या आहेत. तर असं मी जास्त वेळ घेत नाही. मी सुरेशरावांना पुढील आयुष्य त्यांचं आरोग्यमय छान भरभराटीचं आणि त्यांची मुलं वगैरे छान पुढील कार्यात त्यांचा हातभार लागेल. आणि बाई यांना आमच्याकडे पाठवलं एवढी विनंती करतो. बरोबर आहे, म्हणजे असं एक संघटन झालं पाहिजे. बरोबर. आणि आता सरांच्याबद्दल सगळं सांगून गेलंय, जास्त बोलणार नाही, वेळ घ्या. संघटन वाढवावं, आम्हाला काय शिक्षक असल्यामुळे काय काय कामं जाणीव करतो, चांगल्या गोष्टी आणि असं करून हे आपल्या समाजात सुरू राहावं. आणि परत मी म्हणेन की आता दुकानचं हे असून सगळ्यांचे जीवन सगळं खूप आनंदमय निरोगी जाऊ, परवडण्यात जाऊ एवढं गाव वगैरे नाही म्हणणार, मला अनुभव 12 भाऊ आम्ही 12 बहिणी. तर मी शुभेच्छा देईन आणि जसं आपल्या समाजासाठी कार्य करेल किंवा करेल, लोकांची मदत करेल एवढंच बोलतो. आणि बराच वेळ झालेला आहे, जास्त बोलणं नमस्कार. मागच्या महिन्यात 30 तारखेला जुलै 30ला रिटायरमेंट झाले. सेवानिवृत्ती ही प्रत्येकाची जे सेवेमध्ये असतात त्याची ते 60 वर्ष, काही डिपार्टमेंटला 58 वर्ष हे ठरलेलं असते. त्यानुसारच ते त्याची सेवानिवृत्ती केली जाते. आणि समाजाचा वेळा आता उकेलेला आहे, त्यानुसार ते थोडे समाजामध्ये येऊन आपले कार्य दाखवतील आणि बाकी लोकांना आता सांगितलं असेल. आणि त्यांच्या सामर्थ्य जीवन सुखाची आणि समृद्धीची भरभराटी सुद्धा हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना आहे. सर्व कार्यक्रम आहे. समाज बांधव म्हणण्यापेक्षा माझ्या जवळचे नातलगत आहेत जवळ सगळेच आणि सर्वांना तुम्ही ओळखतो एकदम सोडलं तर म्हणजे संबंध आलेला आहे. त्यामुळे मला असं नवीन काहीच वाटत नाही, पण असं या कार्यक्रमासाठी एवढे लोक एकत्र येऊन मला सत्कार करते असं मला वाटलं नव्हतं. आणि हे एवढे सगळे इथं उपस्थित झाल्यामुळे मी अगदी भारावून गेलो. काय बोलावं, कसं बोलावं हे सूचना असेल. कारण अशा प्रकारचे सत्कार 2-4 झाले, शाळेमध्ये झालं किंवा मित्रांमध्ये झालं, पण अशा प्रकारचा जो भावनिक सत्कार सोहळा आहे तो या ठिकाणी मला आज ते माझं होत आहे. तर माझ्याबद्दल जे काही आपण चांगले 2 शब्द बोलले, शुभेच्छा दिल्या की नाही, तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे लाभो, याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. त्यानंतर समाजासाठी जे मला काही करायचं असेल त्यासाठी मला शक्य होईल तो वेळ मी देण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर 1 महिना झाला निवृत्ती झालेला, पण या 1 महिन्यात मला असं जाणवलं की आता कुठं जायचं, काय करायचं. ज्या दिवशी कामं वगैरे काही असले तर थोडंसं बरं वाटायचं, तर मी स्वस्त एका जागेवर बसणारा नाही. आणि त्यामुळे असं
नेहमी वाटायचं की कुठं जायचं, काय जायचं. 2-4 दिवस माझ्या कामात गेले आणि सध्या निवृत्तीचे बाकीचे कामं असल्यामुळे त्यात वेळ निघत आहे. पण असा एखादा दिवस कुठंच नाही गेलं की असं जाणवते की आपण काहीतरी करायला पाहिजे. मग त्यापासून आर्थिक उत्पन्न असो किंवा नुसत्या मित्रांमध्ये असो, तसं मी सकाळी सायंकाळी फिरायला जातो रोज. आमचे भाऊ आहेत सीतारामजी, त्यांनी तुम्हाला सांगितलं सगळं. तेव्हा असं मला वाटते की जेवढं शक्य होईल तेवढं मी समाजासाठी देईल. जी काही मदत करणं शक्य होईल ते सुद्धा मी समाजासाठी करेन. परंतु मला एवढंच वाटते की आपल्या समाजामध्ये जे 2 गट आहेत ते मला बरेचदा मी ते समाजावर व्हॉट्सअपवर असल्यामुळे असताना मला नेहमी वाटायचं की ते समाज एक आणि गट 2. मला असं वाटतं की जे समोर जातात त्यांना तुम्ही पाठिंबा तरी द्यायला पाहिजे. आपण नाही समोर असलं तर जे समोर जात आहेत, करत आहेत काहीतरी समाजासाठी, त्यांच्यासाठी आपण प्रेमाचे 2 शब्द किंवा त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम तरी आपल्याकडून झालं पाहिजे. आणि ते खरोखर आता जे फ्लॅटचं सांगितलं की खरेदी करायचं आहे किंवा इतर काहीतरी करायचं आहे. कारण 2 गट जरी असले तर मी कन्फ्युजनमध्ये तो खरा गट कोणता, नेमकं गट कोणतं आपण खरं म्हणायचं. कारण दोन्ही गटातील सर्व लोकांना मिळवतो. कारण त्याही गटातले काही लोक आहेत, काही गटातील माझे जवळचेच मित्र आहेत. रत्नाकर करकाडे आमचे भाऊच आहे, ईश्वरजी परम माझा मित्रच आहे. तसंच आता संजयरावजी ठाकरे यांच्या हे माझे जवळपास तज्ज्ञ म्हणून वरिष्ठ श्रेणीच्या मध्ये ते होते. मला मी त्यांना ओळखत होतो, ते भले मला ओळखत नसते. पण मला असं वाटतं की ठाकरे म्हणजे असेल कोणी वेगवेगळ्या समाजामध्ये आपल्याच समाजाचे आहेत हे मला काही माहीत नव्हतं. आता आपण ओळखी झाली त्यामुळे आपल्याच समाजात जवळचेच आहे. तर सांगायचं तात्पर्य की जेवढं शक्य होईल तेवढं मी समाजासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करेन. तसे सुविधा दिल्या अशा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आहे. आणि माझे 2 शब्द मी इथे समजतो. समर्पणामुळे आपण अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले. सुरेशराव, आपल्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे आपण अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले. तसेच शिक्षण क्षेत्रातही आपल्या योगदानाला सलाम. तुम्ही जे आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलं तर बहुमुखी कार्य केले, त्यामुळे तुम्हाला आमच्या समाजावरील सलाम आहे. किंवा सेवावृत्तीनंतर जे आपले जीवन सुखमय, आनंदमय, समाधानी निरोगी जावं आणि पुढे तुमची आम्हाला आमच्या समाजासाठी थोडीशी वेळ काय होईना अशी समाजावर तुमचं कार्य आमच्या समाजात कार्य तुमच्या हातून घडव अशीच अपेक्षा करतो. तुम्हाला पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. एवढंच बोलून मी पुढील आभार प्रदर्शन करण्यासाठी आमच्या ऑनलाईन मोबाईलमध्ये जे ऑनलाईन आहे आणि त्यांच्या ॲडमिन आहे सन्माननीय तुषारजी करकाडे यांना विनंती करते असं ते कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करते. सगळ्यांना कार्यक्रमासाठी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जे सर्व आपण जमलो इथं आणि सर्वजण आपला अमूल्य वेळ काढून आणि सर्वांनी यांना शुभेच्छा दिल्या समोरच्या वाटचालीसाठी आणि सर्वजण एकत्र आले आणि आज सर्वजण आपण इथं एकत्र पाहून सर्वांना मला आनंद होत आहे. आणि समोर पुन्हा याच्यापेक्षा जास्त लोक आपल्यासोबत राहतील अशी मी सर्वांना म्हणजे माझी अपेक्षा आहे. आणि सर्व इथं आल्याबद्दल जास्त काय आता मी बोलत नाही, पण सर्व आल्याबद्दल मी धन्यवाद बोलतो आणि सर्वांचा आभार मानतो. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना प्रश्नच पडला की आता आपला वेळ कुठे घालवायचा. आणि अचानक समाज बांधव घरी आले आणि त्यांना समाजसेवेसाठी पाचारण केलं. अगदी ते मनापासून अत्यंत भारावून गेले. न भूतो न भविष्यती असं त्यांना वाटलं की आपल्या पाठीशी समाज बांधव आहे असं त्यांच्या लक्षात आलं. एरंडीतील समाज बांधवांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जो सन्मान केला आणि पुढील आयुष्य त्यांनी निरोगी जगावं, समाजसेवा करावी अशी संतांची चरणी सर्वांनी प्रार्थना करून त्यांना
शुभेच्छा दिल्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.